Hello students, in last video we have completed our poem The Duck and the Kangaroo. So today we are going to see pointers related to this poem. So open your textbook, page number 70. See the first question. Okay, form group of 3. विद्यार्थ्यांचे 3-3 असे गट करा. Play the roles of the narrator, the duck and the kangaroo and read the poem aloud with proper pauses and intonation. बघा 3-3 विद्यार्थ्यांचे गट करायचे आहेत. त्यामध्ये नरेटर म्हणजे निवेदक, डक, बदक आणि कांगारू यांच्या भूमिका आपण सादर करायची. भूमिकेसह ही पोयम काय करायची आहे, रीड करायची आहे विथ प्रॉपर पॉजेस अँड इंटोनेशन. त्याचबरोबर योग्य विरामचिन्हांच्या साह्यानं आणि योग्य चढ उताराच्या साह्यानं ही कविता आपण म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, नाव टर्न टू द क्वेश्चन सेकंड. रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेले जे शब्द आहेत ते तुम्ही मोठ्याने वाचायचे आहेत. अँड नोट द डिफरन्स. आणि फरक लक्षात घ्यायचा आहे कशामध्ये, इन द लॉंग अँड द शॉर्ट वॉवेल साऊंड्स. बघा याच्यामधील फरक जो आहे, ऱ्हस्व आणि दीर्घ ध्वनींमधील फरक आपण काय करायचं आहे, लक्षात घ्यायचा आहे. बघा आपण दिलेले पेयर्स आहेत ते आधी रीड करूया, त्यानंतर राहिलेल्या. बघा फीट फीट, बीट बीट, हीट हीट, सीट सीट, पीक पीक, चीक चीक, टीक टीक अँड लीड लीड. तर या दोन्हीमध्ये काय आहे, फरक आहे. म्हणजे त्या जोडीतील पहिला वर्ड आणि दुसरा वर्ड यामध्ये काय आहे, ऱ्हस्व दीर्घ असा ध्वनींमध्ये काय आहे, डिफरन्स आहे. लॉंग अँड शॉर्ट वॉवेल्स. ओके, तर तुम्हाला सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन, फाइंड द पेयर्स ऑफ द वर्ड्स विथ लॉंग अँड शॉर्ट साऊंड्स. अशा पद्धतीचे तुम्ही लॉंग आणि शॉर्ट साऊंड असणाऱ्या शब्दांच्या जोड्या बनवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल पे पे, उच्चार सेम पण त्याच्यामधील ध्वनी जो आहे, व्हॉवेल साऊंड आहे लॉंग आणि शॉर्ट, याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. पहा फॉर एक्झाम्पल आपल्याला पेन पेन याच्यासारखे काही पेयर्स तुम्ही स्वतः तयार करायच्या आहेत. सो लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. I have written some pairs of these long and short vowel sounds. बघा sail sail, full full, then leave leave, eat eat, feel feel, peel peel, lay lay, meal and meal. These are the some words or pairs of long and short vowels. Okay, so you have to write down these pairs in your notebook. Turn to the next question, question third. Put the following events in the order in which they took place. खाली काही वाक्य दिले आहेत बघा, ती आपल्याला रिअरेंज करायची आहेत किंवा त्यांना वर्णानुक्रमे ज्या पद्धतीने घटना घडत गेलेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, रिअरेंज करायचे आहेत. सो फर्स्ट वाक्य कोणते येणार आहे पहा, सी मधलं. द डक लिव्ड इन अ पॉन्ड. ए बी सी, ए पासून एच पर्यंत आपल्याला जी सेंटेन्सेस दिलेली आहेत ती वाक्य आपल्याला काय करायची आहे, सिक्वेन्स वाइज अरेंज करायची आहेत. सो आय हॅव टोल्ड यू ओरली यू हॅव टू राईट डाऊन दिस सिक्वेन्स इन युअर नोटबुक. सो लिसन केअरफुली अँड राईट डाऊन. फर्स्ट सेंटेन्स कोणतं येणार आहे पहा, द डक लिव्ड इन अ पॉन्ड. सेकंड, the duck was bored. Second sentence कोणतं येणार आहे, the duck was bored. Third, the duck decided to talk to the kangaroo. थर्ड वाक्य कोणतं येणार आहे पहा, the duck decided to talk to the kangaroo. Fourth one, the duck told the kangaroo about his wish. कोणतं येणार आहे, फोर्थ सेंटेन्स, the duck told the kangaroo about his wish. Now fifth one, the kangaroo thought about it. The kangaroo thought about it. Then sixth, the kangaroo agreed to take the duck with him. The kangaroo agreed to take the duck with him. Okay, now seven, the duck bought 4 pairs of socks. The duck bought 4 pairs of socks. And 8,
The duck and the kangaroo travel round the world 3 times. This is the sentence. Last. The duck and the kangaroo travel round the world 3 times. Okay? Then turn to the next question. Use the words in place of the highlighted words to make meaningful sentences. खाली काही वाक्य दिलेले आहेत पहा, त्या वाक्यामध्ये काही वर्ड्स काय केलेले आहेत, हायलाइट केलेले आहेत, अधोरेखित केलेले आहेत. तर ते शब्द तिथून रिमूव्ह करायचे आहेत आणि त्या ठिकाणी दुसरे असे शब्द वापरा जेणेकरून ते वाक्य अर्थपूर्ण तयार होईल. बघा, सी द फर्स्ट सेंटेन्स. हाव यू हॉप. You have to replace the word hop. You have to write the word instead of hop. बघा, first sentence. How you dance. I have removed here the word hop and write the word dance. How you dance. Okay. Now second sentence. As if you would never stop. As if you would never stop. You have to remove the word stop and write down new word instead of stop. Okay? As if you would never return. I have written here the word return. As if you would never return. Third sentence. I long to go out in the world. You have to remove the words out in the world. Third. I long to go out in the space. बघा, I long to go out in the space. Then next sentence. I wish I could hop like you. We have to remove two words, hop and you. Okay? I wish I could play like Virat Kohli. I wish I could play like Virat Kohli. Then last sentence. Who's so happy, oh who, as the duck and the kangaroo. We have to replace the word happy. Okay? Who's so fortunate. I have replaced here the word fortunate. म्हणजे तिथं हॅपी आपण काय केलंय, रिमूव्ह केलंय आणि कोणता शब्द यूज केलाय, फॉर्च्युनेट. Who's so fortunate, oh who, as the duck and the kangaroo. आलं लक्षात? अशा पद्धतीनं ही सुद्धा वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचं, लिहून घ्या. Then turn to the next point, adverbs. Learning about language. याच्यामधील ग्रामर मधील टॉपिक आहे adverbs. पार्ट्स ऑफ स्पीच आहे पहा. क्रियाविशेषण, अव्यय. पहा, व्हॉट इज मीन बाय adverb. आपण डिटेल मध्ये पाहिलेलेच आहे बघा ग्रामर मध्ये. थोडक्यात आपल्याला या पुस्तकामध्ये काय दिले आपण पाहूया. बघा, an adverb is a word. Adverb is a word that tells us something about the verb. बघा, adverb म्हणजे असा शब्द जो क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो. त्याला काय म्हटलं जातं, क्रियाविशेषण अव्यय. जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. बघा, रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील दिलेली वाक्य मोठ्या आवाजात म्हणायची आहेत. तर आणि त्यामधील ॲडवर्ब कोणता आहे ते आपल्याला अंडरलाईन करून सांगितलेलंच आहे. बघा, आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. ओके. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. In this sentence, completely is an adverb because this gives extra information about the verb thought. कारण हा जो शब्द आहे completely हा क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो. बघा, I have thought over that completely. मी त्या विषयावर पूर्णपणे विचार केलेला आहे. कसा विचार केलेला आहे, पूर्णपणे, व्यवस्थित. ठीक आहे. देन सेकंड, द सॉक्स फिट माय फीट नीटली. ते जे सॉक्स आहेत ते माझ्या पायांना कसे फिट होतात, नीटली, म्हणजे व्यवस्थित बसतात, व्यवस्थित फिट होतात. सो नीटली इज अ ॲडवर्ब इन दिस सेंटेन्स. ओके. नाव नेक्स्ट, बॅलन्स मी वेल. बॅलन्स मी, बॅलन्स कर व्यवस्थित, पण वेल म्हणले छान पद्धतीनं व्यवस्थितपणे तू बॅलन्स कर. So, well is an adverb in this sentence because it gives extra information about verb balance. Balance कर, पण कसा कर, well. म्हणून तो काय सांगतो, क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो. Then sit steady.
सीट म्हणजे बस असं पण होऊ शकतं, पण त्या क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? स्टेडी, नीट व्यवस्थित बस. सो दे वेंट अवे. सो दे वेंट अवे. ते तिथून दूर गेले. पण कुठे गेले? अवे, दूर गेले. सो दे वेंट म्हटलं तरी सुद्धा वाक्य पूर्ण होतं, पण गेले पण ते कसे, कुठे गेले? अवे, दूर गेले. म्हणून अवे हे काय आहे? या वाक्यातील ऍडवर्ब आहे. आलं का लक्षात? पहा, अशा पद्धतीने आपल्याला ते शब्द अंडरलाईन करून दिलेले आहेत, ऍडवर्ब कोणकोणते आहेत ते. आणि आपण व्याख्या सुद्धा पाहिलेली आहे. अँड ऍडवर्ब इज अ वर्ड which tells or gives extra information किंवा something more about the verb is called adverb. लक्षात? असा शब्द जो क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो. आणखी काही एक्झाम्पल दिलेत पहा. स्प्रिंकल देम जंटली. स्प्रिंकल देम जेंटली. इन दिस सेंटेन्स स्प्रिंकल इज अ वर्ब and gently this word gives एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन और मोर इन्फॉर्मेशन अबाउट स्प्रिंकल. स्प्रिंकल करायचे पण कसं? जेंटली, हळुवारपणे. सो जेंटली इज अ ऍडवर्ब. देन स्टर इट नाइसली. ते हलवायचंय पण कसं? नाइसली. नाइसली इज अ ऍडवर्ब. अँड ऍडवर्ब मे गिव्स अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट. वर्ब विषयी तर अधिक माहिती सांगतोच, पण ऍडजेक्टिव्ह विषयी सुद्धा अधिक माहिती सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, यू आर टू काइंड. यू आर टू काइंड. बघा या वाक्यामध्ये यू आर काइंड म्हणू शकतो, तू खूप दयाळू आहेस. दयाळू काय झालं यामधलं? काइंड काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं. यू आर काइंड. इन दिस सेंटेन्स काइंड इज अ ऍडजेक्टिव्ह, बट टू काइंड. टू मीन्स खूप. टू काइंड म्हणजे तू खूप दयाळू आहेस. म्हणून या वाक्यामध्ये टू इज अ ऍडवर्ब. दिस वर्ड गिव्स मोर समथिंग अबाउट द ऍडजेक्टिव्ह काइंड. काइंड या विशेषणाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आलेला आहे? टू. TOO, टू. तू खूप दयाळू आहेस. लक्षात? दे. अनादर ऍडवर्ब. बघा, ऍडवर्ब हा शब्द असाही असू शकतो जो दुसऱ्या ऍडवर्ब विषयी अधिक माहिती सांगतो. पहा, दे रॅन व्हेरी फास्ट. दे रॅन, ते पळतात. फास्ट, आता हे पळण्याची क्रिया त्याच्याविषयी अधिक माहिती कोणी सांगितल्या? फास्ट आहे ना, म्हणून हा काय झाला? ऍडवर्ब. दे रॅन फास्ट. फास्ट काय झाला? ऍडवर्ब. पण व्हेरी फास्ट, ते पळतात पण कसे? अतिशय वेगाने पळतात. म्हणून या वाक्यामध्ये व्हेरी सुद्धा काय आलं? ऍडवर्ब. म्हणजे पहा, ऍडवर्ब हा शब्द कुणाकुणाविषयी अधिक माहिती सांगतो? वर्ब विषयी किंवा विशेषणाविषयी, त्याचबरोबर दुसऱ्या क्रियाविशेषण अव्ययाविषयी अधिक माहिती सांगतो. म्हणून असं म्हणलं जातं, अँड ऍडवर्ब इज अ वर्ड विच गिव्ह एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब अँड ऍडजेक्टिव्ह और अनादर ऍडवर्ब. लक्षात? मेनी ऍडवर्ब्स एंड्स विथ ly. बऱ्याचशे जे क्रियाविशेषण अव्यय ऍडवर्ब आहेत त्यांची शेवट कशाने होतो? ly या लेटरनी होते. कोणत्याही शब्दामध्ये ज्या शब्दाला ly लागलेला असतो ते मोस्टली काय असतं? ऍडवर्ब असतं. कसं ओळखायचं? आलं लक्षात? म्हणजे दिलेल्या शब्दाच्या शेवटी ly हे जे लेटर्स लागले असतील तर ते मोस्टली काय असतं? ऍडवर्ब असतं. ओके, सो स्टुडंट्स, next part, news flash, we will see in the next video. Thank you.